नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा आजीला सुजाता जेवायला देत असते, पण अन्नपूर्णा आजी काय खायला तयारच नसते. ती तोंडच उघडत नसते, त्यामुळे हिला भरवताच येत नसतं. तेवढ्यात काय आता कामिनी, रागिनी, अनिका तिघी सुद्धा येऊन उभं राहतात आणि तिची गंमत बघतात की अन्नपूर्णा आजी तोंडच उघडत नाही, त्यामुळे ती काही खातच नसते. आणि मोठ्या तोऱ्यात म्हणते, म्हातारे काय चाललंय ग? समोर अन्नाचं ताट आहे, त्याची तुला काहीच किंमत नाही का? त्याचा अपमान करतेयस का? पटपटापट खायचा, नाटकं करायची नाही. आणि म्हणते सुजातालाई, आण ग इकडे, कशी खात नाही ना, मीच जरा बघते काय नाटकं चाललेत तिचे. ती चमचा तोंडापुढे नेते आणि म्हणते, म्हातारे तुला मरू देणार नाहीये मी. जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी काय तुला मरू देत नसते. तुला कशीही करून काहीही करून जगवणारच. म्हणते लगेच बाहेर जायचं. बिचारी सुजाता पटकन बाहेर निघून गेलेली असते. जे अनिकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाली ना की त्या दिवशी तुला संपवायचं ठरवेल मी, तोपर्यंत तुला काही संपवणार नाही, तुला जगवणार. ती जबरदस्तीने अन्नपूर्णा आजीचं तोंड उघडत असते आणि चमचे तिथे तोंडात टाकण्याचा प्रयत्न करत असते. अन्नपूर्णा आजी खायलाच तयार नसते, तिला मुळात काही होतच नसतं. अगदी शांत निशांत निशब्द अशी पडलेली असते ती. ही जबरदस्ती करत असते, तिला ओढते, खेचते, खा खा म्हणून ओरडत असते, तरी तिच्यावर काही परिणाम होतच नाही. कामिनी म्हणते, का गे म्हातारे, आमच्यावर ओरडायची तेव्हा तोंड उघडायचं का? आता काय तोंडाला शिवलं की काय तुझ्या? तोंड उघडत नाहीये. आणि का म्हणते, ग्रॅनी आजी इतकं कशाला बोलतीये ग तिला? तिचं ऐकत असली ना तो उठेल आणि तुझ्या कानाखाली खाडकन वाजवेला. रागिनी म्हणते, आणि का गप की, अक्कल नाही का ग अनिका काय बोलायचं? गप ना, ऍटलीस्ट कुठे काय बोलायचं याचं भान तरी ठेव, सेन्स ठेव. का म्हणते, मी काय खोटं बोलतीये? खरंच तर बोललीये. ती देते की नाही कानामागे आजीच्या? तिचं ऐकलं ना ती उठणार, आपल्याला पनिशमेंट देणार आणि परत दुसऱ्याच्या घरी जाऊन धुणं भांडी करायला लागणार. त्यापेक्षा गप की, कशाला तिला त्रास देतीये? शांत बस ना आजी. तुला माहिती ना ती किती मॅड आहे, कशाला रिस्क घ्यायची? नको गो बाई रिक्स, मला लागेल धुणं भांडी करायला. कामिनी म्हणते, अगं अनिका घाबरू नको, असं काही एक होणार नाही, ती कधीच उठणार नाही. आणि मॅड आजी तर भानावरच नाहीये, त्यामुळे उठायचा, आपल्याला पनिश करायचा संबंधच नाही बेटा. तिची दिलेला शब्द उलटून जायला फक्त 3 दिवस बाकी आहे. तेवढे 3 दिवस झाले, प्रॉपर्टी काय आपल्या नावावर झाली की मग विषय संपला. ती मरो जगो, आपल्याला काही देणं घेणं नाहीये. कामिनी म्हणते, 3 दिवसात आली तर ठीक होतं, तिथं काही येणार नाही. आणि तुझी ही अवस्था बघता तू मला आणि अनिकाला अडवू शकत नाहीये, त्यामुळे सगळी बाजी आम्ही मारलीये हे तू एक्सेप्ट कर. आणि तू हरलीयस गे म्हातारे. मोठ्या नातीने कसला झटका दिला, या झटक्यातून तू कधीच सावरणार नाही. नाही, नको नको ते बोलत असते, इतकी बोलत असते की कामिनीच्या बोलायला काही धरबंधन राहिलेलं नसतं. काहीही बोलत असते, अपमान करत असते. कामिनी म्हणते, कसं आहे ना, तुझं राज्य संपलं आणि आता आमचं राज्य सुरू झालंय. इतके दिवस काय तुझं राज्य चालू होतं, आमच्यावर अन्याय करायची, आम्हाला नको नको ते बोलायची, काय काय आमच्याशी वागायची. पण आता एका जागेवर बसलीये तू. तुझं राज्य संपलं आणि आता आमचं राज्य नव्याने चालू झालंय. आता बघ आमच्या राज्यात काय वागतो आम्ही. तुला भोग भोगायला लागणार रे म्हातारे. मी म्हणते, कसं आहे ना म्हातारे, या म्हाताऱ्यासारखी हतबल बिनकामाची होणार अगदी ढक्कल गाडी, आणि सगळी पावर सगळी सत्ता माझ्या हातात म्हणजे कामिनीच्या हातात येणार. कसं आहे ना म्हातारे, छान वाटतंय ना आता? कामिनी बोलत असते, अनिका आणि रागिनी मात्र हसत असतात. तेच बाबांना इतकं वाईट वाटत असतं, पण तेही हतबल असतात, काही बोलू शकत नसतात. कामिनी इतकी क्रूर असते, अन्नपूर्णा आजीच्या तोंडात जबरदस्तीने चमचा कोंबते आणि खा खा असं म्हणते. बिचारी अनिकाला सुद्धा वाईट वाटत असतं की इतकी क्रूरपणे ही आजी वागतीये. कामिनी मात्र हसत असते जोर जोरात आणि केसांवरनं हात फिरवते. तिला फार छान वाटत असतं की इतके दिवस आम्हाला टॉर्चर केलं, आता तुझी पाळी, आता मी तुला टॉर्चर करणार आहे. अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये निंगी, कमळी बसलेले असतात, अजून फ्रेंड सुद्धा असतात. निंगी म्हणते, तुला काही खायचंय का ग? बोलवायचं का? ती म्हणते, बाई तुझं पोट हे पुस्तक वाचूनच भरणार, पण मला लागणार बाई खायला. मला भूक लागली आणि मला खायला अन्नच लागतं, त्यामुळे मी आलोच आता. एवढ्यात की आता ऋषी सुद्धा आलेला असतो. ऋषी येतो. कमळी म्हणते, ऋषी सर या की, बसा. ऋषी म्हणतो, डिस्टर्ब तर नाही केलंय ना? नाही की, बसा ऋषी सर. त्या गोंगाटात एवढा आवाज इथे कसा अभ्यास होतो कमळी तुझा? कुठं पण होतं, मन एकाग्र करायचं फक्त, अभ्यास काय होतोय की? ऋषी म्हणतो, साधना मावशींबद्दल सांगितलं होतं ना, आमच्या घरातल्या एकदम हरवल्या, त्या सापडल्या बरं काल. त्या घरी खूप छान वाटतं या कमळी. कमळी म्हणते, काय सांगायलाय सर, चांगली गोष्ट आहे की. अचानक गाडी समोर आल्या आणि ते लकीली सापडून गेल्या, नाही तर कसल्या सापडताय. बाजारात भाजी घ्यायला गेल्या तेव्हा ऍक्सिडेंट झाला, कोणीतरी ऍडमिट केलं. शुद्धीवर आल्या तेव्हा कळालं की आपण ऍडमिट आहोत. तिथून त्या निघाल्या आणि आमच्या घरी येत होत्या तर माझ्या गाडीला धडकल्या. मग काय मी डायरेक्ट घरीच नेलं. मुळे म्हणते, मला त्यांना एकदा भेटायचं या, मला आवडेल त्यांना भेटायला ऋषी सर. म्हणतो, अगं तू भेटलीच नाही का अजून? अगं खूप छान आहेत त्या साधना मावशी, तर तुला नक्की आवडतील, खूप छान, खूप केअरिंग आहेत त्या.
एकाच्या मैत्रिणी अगदी ते लहान मुलांची पिपाणी असती त्या वाजवत आलेले असतात. कर्कश असा आवाज असतो आणि लहान बाळासारखं वाजवत ते येत असतात. अनिका यायची असती म्हणून ती वाजवती पिपाणी आणि अनिका महाजन येते आणि अनिका स्वतःच टाळ्या वाजवते. स्वतःच एंट्री करून तीच टाळ्या वाजवते. ही म्हणते का ग माकडीन काय नवीन नाटक आणलंय ग? अनिका म्हणते निंगू पिंगू कच्च्या लिंबू शटापा. नाटकची गरज नाहीये माझ्याकडे, फक्त 2 दिवस. मी 2 दिवसानंतर तुमच्यासारख्या लोकांबरोबर बोलणार सुद्धा नाही, बघणार सुद्धा नाही. युजलेस. 2 दिवसांनी कॉलेजची ट्रस्टी होणार आहे मी, मग तुमच्याशी बोलायला बघायला कुठे वेळ आहे मला? मुळे म्हणते अनिका अन्नपूर्णा आजी कॉलेजच्या ट्रस्टी आहे आणि ट्रस्टी त्याच राहणार, यात काय बदल होणार नाही. अनिका म्हणते अन्नपूर्णा मॅडम या पोझिशनवरून आउट होणार आहे आणि मी इन होणार आहे, म्हणजे सगळी प्रॉपर्टी माझी होणार. अन्नपूर्णा महाजनची जेवढी काय प्रॉपर्टी आहे सगळ्याची मी राणी होणार. आय एम क्वीन असे आता मध्ये बोलायला लागलेला असतो. अनिका म्हणते रिश प्लीज. ओ ऋषी सर तुम्ही प्रोफेसर आहात ना, मग स्टुडंट लोकांच्या मध्ये कशाला पडता? आमचं भांडण बघू की आम्ही, तुम्ही कशाला पडताय आमच्यात? नवीन रूल काढणारे गरीब लोकांचे ऍडमिशन बंद आणि त्यांना कॉलेजच्या बाहेर फेकून द्यायचं. 2 डेज नंतर तुला मी बाय बाय करणार आहे, रेडी राहायचा. म्हणतो अनिका ट्रस्टी नंतर हो, सगळ्याची मालकी नंतर हो, आधी कॉलेजमध्ये पास तर होऊन दाखव, मग बाकीचे पोझिशन घे. अभ्यासाकडे लक्ष दे, मग बाकीचे सगळं काय कर. कळतंय का? तो म्हणते ओ गॉड कसं समजू, याला कळत नाहीये का? ऋषी सर तुम्हाला कळत नाहीये, मी अभ्यास करो किंवा नाही करो फरक पडत नाही. मी कोण आहे तुम्ही विसरताय का? अनिका महाजन. काय उगाच काहीही बडबड करत असते आणि तिथून आता निघून गेलेली असते बडबड करत. निंगी म्हणते हिला बघितलं ना की डोसकस फिरतं, असं वाटतं हिला नरड दाबू की काहीच. माकडीन कुठची? निंगी म्हणते कमळे अन्नपूर्णा आजीची नात आलीच नाही तर ग ह्या अनिकाचं राज्य होणार का सगळं? ही माकडीन, पिठाची गिरणी आई आणि ती झेब्रा क्रॉसिंग आजी तिघी मिळून काय करतील, काही कल्पना आहे का? अगं ह्या तिघी एकत्र आल्या तर काहीही करू शकता, कुठच्याही थराला जाऊ शकता. त्यामुळे अन्नपूर्णा आजीची नात आणि मोठी सून कोणत्याही परिस्थितीत आल्याच पाहिजे. कळतंय का तुला कमळे? जी निंगी बोलली त्याच्यावर कमळी आणि ऋषी दोघही अगदी सिरियसली विचार करायला लागलेले असतात. ही म्हणते ते बरोबर आहे. इकडे आता राजन घरी आलेले असतात आणि त्या अन्नपूर्णा आजीने काही खाल्लं की नाही म्हणून विचारतात. तर ताई असतात, म्हणतात नाही सर चहा बिस्किट आणलीये पण त्या काही खातच नाहीये. राजन म्हणतो ताई तुम्ही जा, मी बघतो तिचं. राजनला खूप टेन्शन आलेलं असतं, खूप बिचारा निराश झालेला असतो अन्नपूर्णा आजीची ही अवस्था बघून. राजन अन्नपूर्णा आजीच्या जवळ बसतो आणि अगदी प्रेमाने म्हणतो आई अगं आई मी तुझ्याशी बोलतोय, माझ्याकडे लक्ष दे ना. तुझ्या नातीच्या जाण्याची बातमी ऐकली आणि तुला धक्का बसला, मला कळतंय सगळं आई. तुझी नात जिवंत आहे आई, तुला हे ऐकायला येत नाहीये का? खरंच तुझी नात जिवंत आहे? परत रडायला लागलेले असतात. काहीतरी बोल आई, पहिल्यासारखी बोल. राजनला फक्त आणि फक्त आईचाच आधार असतो. त्या घरात राजनचं दुसरं कोणीच नसतं. राजन म्हणतो आता जर मी गप्प बसलो, प्रयत्नच केले नाही तर आई कधीच बाहेर येणार नाही, आयुष्यभर अशीच राहणार. काहीही करून तिला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे. आई तुझी नात लवकर सापडणार आहे आपल्याला. आई तुला माहितीये ना मला हॉस्पिटलमध्ये गौरी भेटली होती, मी बोललो तिच्याशी, ती सुद्धा बोलली माझ्याशी. ती वेडी बघ की हॉस्पिटलमधून पळून गेली. ती काय कुणाला घाबरली देवाला माहिती, पण पळून गेली रे ती. राजन म्हणतात आई मी तुला आता काय काय सांगितलं ऐकलंयस का तू? मग काहीतरी बोल की त्याच्यावर. रागिनी आणि कामिनी आलेले असतात. राजनचं काय बोलणं चाललं ते बाहेरून ऐकलेलं असतं. आता लगेच डोळ्यात पाणी आणलेलं असतं, अगदी सुकलेला चेहरा केलेला असतो. फार दुःख आहे अन्नपूर्णा आजीबद्दल असं दाखवत ते आता आतमध्ये येत असतात. रडायचं नाटक करत असते कामिनी. राजन काय झालं रे, हे असं व्हायला नको होतं. माझ्या वहिनीची अवस्था मला नाही भगवत रे, फार हाल चालले तिचे. या अवस्थेत तिला बघूच शकत नाही मी. राजन आणि कामिनी रडायचं नाटक करत असते आणि म्हणते खरंच परमेश्वर तरी कसा आहे ना, त्याच्याकडे न्यायच नाहीये बघ. रागिनीला खुणवते. आता रागिनी सुरू होते. राजन काल दिवसभर आईंच्या जवळ बसली होती मी. आईना 1 मिनिट सुद्धा एकटं ठेवलं नाहीये मी. होतं माझ्याशी तरी एखादा अर्ध शब्द बोलतील, पण नाही रे, एक शब्दही बोलायला तयार नाहीये. राजन फार अवघड आहे रे. तीच नाही बोलल्या राजन आणि रागिनी आता रडायचं नाटक करत असते. रागिनी म्हणते मला फार टेन्शन आलं, आई बऱ्या होतील ना रे आपल्या, आणि जोर जोरात अगदी रडायचं नाटक करत असते रागिनी आणि कामिनी. राजनला माहिती असतं रागिनी आणि कामिनी यांना किती दुःख आहे आईच्या अशा अवस्थेत. तर जरा मोठा आवाज करून रडायला लागते. कामिनी म्हणते रागिनी बाळा नको नको टेन्शन घेऊ एवढं, मला माहिती आहे माझी वहिनी बरी होणार आणि परत पहिल्यासारखी आपल्यात येणार. तू नको टेन्शन घेऊ रे बाळा, लवकर बरी व्हावी म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना सुद्धा करणार आहे. नको टेन्शन घेऊ रागिनी, ती नक्की बरी होणार आहे. आणि कामिनी असतात त्या राजनला म्हणतात अजिबात टेन्शन घेऊ नको, आम्ही दोघे आहो ना, आईंची काळजी घेऊ म्हणजे घेऊ, त्यांना काय हवं नको सगळं काही बघू. राजन तू तुझ्या बिझनेसकडे लक्ष दे, बाकीचं काय काम असेल ते बघ, आमची जबाबदारी आहे ना आई, आम्ही नक्कीच लक्ष देऊ.
बाबांकडे सुद्धा लक्ष द्यायला लागणारच ना. राजन म्हणतो अजिबात तिला एकटं सोडू नका. जेव्हा जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा आईजवळ बस, बोल. तिला एकटं अजिबात सोडू नको रागिनी. तिला बोलतं करायचंय आपल्याला. रागिनी म्हणते हो तर राजन, तिच्या जवळच बसणार मी मनातल्या मनात म्हणते काय बोलायचं या गुळाच्या गणपतीला. आई 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 नुसती आई आई उचलून धरली आहे. असं वाटतंय की आपल्याला या म्हातारीची काळजी आहे. त्याला काय माहिती काळजी नाही, हिला संपवायचंय आम्हाला. इकडे आता कमळी, ऋषी, निंगी आणि अजून एक फ्रेंड असते. चौघींचं प्लॅनिंग चाललेलं असतं. अन्नपूर्णा आजीला बरं कसं करायचं आणि त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील, त्यांची नात किंवा सून शोधण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो. निंगी आणि कमळी म्हणतात आम्हाला धक्के मारून बाहेर काढलं. ऋषी म्हणतो असू दे, त्यांच्या घरातली माणसं आहेत की काळजी करायला, आपण कशाला एवढी काळजी करायची, ते घेतील की, त्यांची जबाबदारी आहे ना. हो ते आहे, पण ते किती जबाबदारी निभावणार हेही आपल्याला माहिती आहे ना सर. त्या लोकांची वाकडी मनं दिसत नाही ना ऋषी सर. त्या खरंच अन्नपूर्णा आजीला जीव लावणार आहे का? अहो त्यासनी असं झालं असेल अन्नपूर्णा आजी कधी एकदा जातील घरातून. अन्नपूर्णा आजीची नात समोर यायची त्याच शॉकमध्ये गेल्यात काय तरी अन्नपूर्णा आजी. म्हणते येतील बाहेर, नको टेन्शन घेऊ निंगे. निंगे आता कमळीवर चिडते, काहीच माहित नाही असं वागू नको. काय करणारे आणि कशा बाहेर येणारे? जादूने बाहेर येणार का सगळ्या अवस्थेतून? आपण काहीतरी करणार तेव्हा कुठे त्या बाहेर येणार. त्यांच्या घरी काल तमाशा काय झाला बघितला का विसरली? लक्षात नाही राहिलंय का तुझ्या काय तमाशा झाला? म्हणतो एक मिनिट. निंगे काय झालं होतं काल, जरा स्पष्ट सांगशील का? अहो सर काल आम्ही गेलो ना तिकडे तेव्हा. आणि निंगी सगळा काही घडलेला प्रसंग ऋषीला सांगायला लागलेली असते आणि ऋषी सुद्धा अगदी मन लावून सगळा प्रसंग ऐकत असतो. कामिनीने रागिनीने कसं धक्के मारून कमळीला बाहेर काढलं आणि लगेच निघायचं, अगदी गुंडाची भाषा वापरली तशी वापरलेली असते. इथून लगेच निघायचं, चल निक असं करून अपमान केला आणि धक्के मारून आम्हाला बाहेर काढलं. अगदी सिक्युरिटी सुद्धा बोलवली होती आम्हाला ओढून घराच्या बाहेर फेकून देण्यासाठी. सगळं काही आता निंगीने ऋषीला सांगितलेलं असतं. त्यानंतर अन्नपूर्णा आजीची काय अवस्था होती हे सुद्धा ऋषीला सांगते आता निंगी. सगळं ऐकल्यावर ऋषीला इतका राग येतो की बस, या बायकांना कुठच्याही थराला जाऊ शकतात बाबा. मी म्हणते अन्नपूर्णा आजीची नात गेली किंवा सून गेली, हे नाटक कोणी केलं किंवा अन्नपूर्णा आजीच्या अवस्थेला कोण जबाबदार आहे, हे सगळं आणि सगळं आपल्याला शोधून काढायचंय. त्याशिवाय आपण काय गप्प बसायचं नाही या निंगे. म्हणतो एक मिनिट जरा थांबता का तुम्ही? इतक्या पुढचं प्लॅनिंग करू नका, जरा थांबा. मी काय म्हणतोय माझं तरी ऐका. बोला ना ऋषी सर, तुम्ही म्हणाल तसंच करूया. मी अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि तिथे राजन काका आहेत, त्यांच्या घरात काय चालतं काय नाही हे राजन काका बघतील की. आपण बाहेरच्या माणसांनी इंटरफेअर कसं करायचं तुम्ही सांगा. डॉक्टर मंडळी आहे, ते सुद्धा मानतात की अन्नपूर्णा आजीला, ते पण लक्ष देणारच ना. डॉक्टरकडे नेऊ, जास्ती इलाज करू. म्हणतो तुम्ही आता कुठल्याही गोष्टीत पडायचं नाहीये, फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. कळतंय का बोललेलं? त्यांना चांगलीच वॉर्निंग दिलेली असते आणि ऋषी तिथून ओरडून त्यांना निघून गेलेलं असतो. कोणत्याही बाबतीत लक्ष द्यायचं नाही कुठेच, फक्त आणि फक्त अभ्यास करायचा. निंगे म्हणते कमळे ऋषी सर म्हणजे एकदम साधा माणूस आहे आणि काम सुद्धा साधंच असतं. कोण कसं वागतं कोण कसं नाही, ऋषी सर अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अगदी सरळ वागत असतात. कमळे तू काय म्हणत होती ग मला आता? सगळ्या कारनाम्याच्या मागे कोण आहे हे आपल्याला कळायलाच हवं. आणि अन्नपूर्णा आजीची ज्याने कुणी ही अवस्था केली आहे तो माणूस सुद्धा समोर यायला हवा. म्हणजे निंगे तुला नक्की कोणावर संशय आहे आणि तू करणार तरी काय? कमळे अगं सांग की. निंगे आता सारखी या कमळीच्या मागे लागलेली असती, कुणावर संशय म्हणते. आता शोधायलाच लागणार कोण सगळ्याच्या मागे, आता उंगली टेडी करायलाच लागणार. कमळी म्हणते हो, तसं केल्याशिवाय काहीच हाती लागणार नाहीये. कमळी म्हणते काही बी झालं तरी चालणार आता निंगे. अन्नपूर्णा आजीच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे किंवा सगळा काही जो प्लॅन आहे तो कुणी घडवून आणला, कुणाला फायदा होता हे आपण शोधू काढू आणि सत्य काय हे राजन काकाला दाखवू म्हणजे दाखवूच. कोण गुन्हेगार आहे ना त्याला आता राजन काकाच्या हाताने आपण शिक्षा द्यायची म्हणजे द्यायचीच. निंगी म्हणते कमळे तू म्हणतीये ना, मी तयार आहे. अन्नपूर्णा आजी जर बऱ्या करायच्या असतील तर त्यासाठी लागल ते करायला तयार आहे आपण. तू फक्त सांग, मी बघ काय आणि कसं करतो. आता निंगी आणि कमळी चांगल्याच कामाला लागलेले असतात की अन्नपूर्णा आजीला बरं करायचं. अन्नपूर्णा आजीची जी अवस्था झाली आहे त्याला कोण जबाबदार आहे, कोणी केलं आणि कशासाठी केलं हे शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. कमळीने आणि निंगीने आता एक प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन लगेच वर्क व्हावा म्हणून त्या तयारीलाही लागलेले असतात. निंगी आता राजन काकाच्या घरी येते आणि जोर जोरात ओरडते राजन सर. तिथे आता अनिका सुद्धा असते, कामिनी रागिनी सगळ्याच खाली येतात. ती वेड्यासारखी ओरडतच असते. रागिनी म्हणते काय ओरडतीये ग एवढी, कशाला एवढी आरडाओरडा करते? काल घरातून हकलून दिले धक्के मारून, तरी आज तोंड वर करून आलीच का परत? महत्वाची गोष्ट आहे म्हणण्यापेक्षा गुड न्यूज आहे आणि राजन काकाला सांगणार आहे, तुम्हाला कोणाला सांगणार नाहीये मी. अनिका आता हसते आणि म्हणते कामिनी तिच्याकडे बघते. अनिका म्हणते ग्रॅनी आजी हिच्याशी कशाला बोलती, काही संबंध आहे का हिच्याशी बोलण्याचा?
काही एक देणं घेणं नाहीये, अजिबात बोलू नको. डॅडकडे हिचं काय काम असणार आहे? नॉनसेन्स. एवढा अपमान केला तरी तोंड वर करून आलीच का ग परत तू, निर्लज्ज. ती सुद्धा त्यांच्या बोलण्याला टोमण्याला अजिबात निंगी घाबरत नाही. राजन सर एकसारखी आवाज देतच असते. तिने आता जवळ येते. काय काम आहे सांग, बोंबलू नकोस. काय निरोप आहे तुम्हाला दे, राजन घरी नाहीये, नाहीतर निघायचं. रागिनी काकी, गौरी काकी सापडल्या, आनंदाची बातमी आहे ना. आता मात्र दोघी इतक्या शॉक होतात आणि पटकन उभे राहतात की गौरी सापडली. ही पण ते कॉलेजमध्ये फोन आला होता की राजन काकाशी बोलायचे, पण राजन सर नव्हते. मग ऋषी सर बोलले आणि मी अमक्या अमक्या ठिकाणी आहे, राजन सरांना पाठव मला घ्यायला, असा गौरी काकीने निरोप पाठवलाय. रागिनी म्हणते आम्हाला शेंड्या लावू नको. मी कशाला शेंड्या लावीन आणि मला काय फायदा आहे शेंड्या लावून. कर्जतच्या फार्म हाऊसवर थांबल्यात, त्या घ्यायला बोलवलंय तिथे. रागिनी आता ढकलून द्यायला लागलेली असते. कामिनी येते. रागिनी शांत बस ना, कसा फोन आला, फोनवर काय बोलली, सगळं काही निंगीने अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं असतं. राजन काकाचा फोन लागत नाहीये ना, मग इथं कशाला आली असती. अनिका म्हणते दे की त्यांनाच निरोप, आम्हाला कशाला सांगतीये. रागिनी आणि कामिनी गोडगोड बोलायला लागलेले असतात. अगं बोल, काय निरोप आहे सांग तर आम्हाला. अनिका आता पुटपुट करते. निंगी म्हणते कशाला कलकल करतीये ग, आणि इंग्रजीमध्ये शिव्या देऊ नका, तुझ्याशी बोलतच नाहीये, नाहीतर मी निंगी आहे, लक्षात ठेवा. अनिके. अनिका म्हणते काय करणार आहे तू. निंगी म्हणते काय करणार आहे, बघशीलच की तू. अनिका लगेच निंगीला मारायला पुढे आलेली असते. रागिनी आणि कामिनी तिला मागं ओढतात. निंगी तरी सुद्धा घाबरत नाही, तिथेच उभी राहिलेली असते. रागिनी म्हणते अनिकाला अक्कल नाही, तुला पण अक्कल नाही का. रागिनी कामिनी म्हणतात ती चांगली मुलगी आहे, ती काय सांगते ऐक बरं आधी. कामिनी आता निंगीशी गोड बोलते आणि पत्ता विचारत असते की गौरी नेमकी कुठे आहे. कर्जतच्या फार्म हाऊसवर आहे असं म्हटल्या आणि राजन सरांना मला घ्यायला पाठव असं बी म्हणल्या. कामिनी म्हणते असं होय, अनिकेला सांगा, मी तिचं काही बी ऐकून घेणार नाही. आता निंगीला माहिती असतं सगळ्यांचा ड्रामा आहे हा, निंगी सुद्धा त्यांच्या वरची असते, सगळं काही सहन करते आणि जो निरोप पोहोचवायचा आहे तो पोहोचवलेला असतो कामिनीकडे. कर्जतच्या फार्म हाऊसवर गौरी आहे. म्हणते अर, गौरी काकीचा पत्ता सांगितला मी, पत्ता नव्हता सांगायचा यांना. आणि आता निंगी पळतच सुटलेली असते, जस काय तिच्याकडून चूकच झाली. कामिनी मात्र हसायला लागलेली असते. कामिनीचं काम तर झालेलं असतं, तिला गौरीचा पत्ता मिळालेला असतो. वरनं हात फिरवत असते कामिनी आणि हसत असते. कामिनी म्हणते चलो कर्जत आणि हसत असते. आता कमळी तिचा अभ्यास करत असते. म्हणते निंगी बऱ्याच वेळची गेली, अजून कशी आली नाही, निरोप दिला की नाही. कमळीला आता टेन्शन येतं, घोळ घातला नाही म्हणजे झालं. आता कमळीला खूप टेन्शन आलेलं असतं या निंगीचं. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. रागिनी म्हणते आई जे नको व्हायला होतं तेच झालंय, ती गौरी सापडली आणि रागिनी आता रडायला लागलेली असते. गौरी राजनला शोधणार आणि डायरेक्ट घरीच येणार, सगळं सांगणार आणि आपलं पितळ उघडं पाडणार. कमळी आणि निंगी इकडे बोलत असतात की अन्नपूर्णा आजीची नात आणि सून घरी येऊ नये म्हणून ते प्रयत्न करता. आपल्या प्लॅन मध्ये ते अडकणार म्हणजे अडकणारच. निंगी म्हणते आज रात्री त्या गौरीला मी संपवणार म्हणजे संपवणार. इकडे आता गौरी देवी पुढे उभी असते आणि माझ्या कमळीचं रक्षण कर अशी विनंती करत असते देवी आईला. तर कुठं असेल ना आई माझी कमळी, तिचं रक्षण कर तिथे, तिच्या केसाला पण धक्का लागू देऊ नको, कारण ती कामिनीच्या तावडीत अडकणार आहे. गौरीला खूप भीती वाटत असते, तिला माहिती असतं कामिनी कुठच्याही थराला जाणार आणि मला किंवा कमळीला नुकसान देणार. म्हणून देवी आईला गौरी म्हणत असते माझ्या कमळीला सुखरूप ठेव जिथं कुठे असेल तिथे, आणि कामिनीची तिच्यावर सावली सुद्धा पडू देऊ नको. आता गौरीने एक आई म्हणून देवी आईकडे प्रार्थना केलेली असते आणि कमळीची तिला सतत काळजी लागत असते. पण कमळीने निंगीने जो प्लॅन केलेला आहे त्यामध्ये आता कामिनी रागिनी अडकणार का, आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे कमळी सगळ्यांच्या समोर आणेल का, आणि जे सत्य आहे ते राजनला कळेल का. मित्रांनो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.